नमस्कार मित्रांनो, मी अनामिका हेल्थ एज्युकेशन लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओ आहे MPSC रिलेटेड सर्व माहिती. म्हणजेच MPSC किती टप्प्यात देता येते, किती मार्क्सचे पेपर असतात, कोणते पेपर असतात, पूर्व आणि मुख्यसाठी कोणता सिलेबस असतो, किती मार्कांचा असतो, किती तासांचा पेपर असतो, या सर्व माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यसेवा पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा असून बघा MPSCमध्ये पूर्व, मुख्य आणि त्याचबरोबर तुमची मुलाखत असे 3 टप्पे असतात. पूर्वमध्ये तुम्हाला 2 पेपर असतात जे 400 मार्कांसाठी असतात. मुख्यमध्ये 6 पेपर असतात ते 800 मार्कांसाठी असतात. पूर्व आणि मुख्य पास झाल्यानंतर तुमचं असतो इंटरव्ह्यू म्हणजेच तुमची मुलाखत जी 100 मार्कांची असते. तर आता आपण या परीक्षांचा सिलेबस समजून घेऊया. पहिल्यांदा राज्यसेवा पूर्व परीक्षा. त्यात 2 प्रकारचे पेपर आहेत. एक पेपर आहे GSचा जो कंपल्सरी आहे, ज्यात तुमचं संपूर्ण सामान्य अध्ययन म्हणजेच इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पॉलिटी या रिलेटेड क्वेश्चन असतात. 2 तासांचा हा पेपर असून तो 200 मार्कांचा असतो. तो मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये असतो आणि यात क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. पेपर क्रमांक 2 ज्याला तुम्ही CSAT म्हणून ओळखतात, तो आता सध्या क्वालिफाय झालेला आहे 2022 नंतर. 2022च्या अगोदर पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचे मार्क कंबाईन करून तुमचा मुख्य परीक्षेचा मेरिट लागवला जात होता. पण आता तसं न करता जो पेपर क्रमांक 2 आहे तो क्वालिफाय करण्यात आला आहे. याचा अर्थ असा, जर तुम्ही 200 पैकी 65 किंवा 70 म्हणजे 65-70च्या आतच गुण असतात, म्हणजे 200च्या 33% गुण जर तुम्ही प्राप्त केले तरच तुम्ही क्वालिफाय व्हाल आणि क्वालिफाय झाल्यानंतरच तुमचा पेपर क्रमांक 1 हा चेक करण्यात येईल आणि पेपर क्रमांक 1 मधील मार्कानुसारच तुमची मेरिट लिस्ट ही लावण्यात येणार आहे, जी तुम्हाला मुख्य परीक्षेला बसवू शकते. त्यानंतर जे दोघी पेपर आहे या दोघी पेपरमध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचे क्वेश्चन असतात, ज्याला नकारात्मक गुणदान लागू नाही आहे. म्हणजेच नकारात्मक गुणदान याचा अर्थ असा होतो, जर कॅन्डिडेटनी आपल्या प्रश्नपत्रिकेतील 1 ते 4 पर्यंत म्हणजे जर टोटल 4 क्वेश्चनची आन्सर चुकीची दिली असेल तर त्याने दिलेल्या एका प्रश्नाचं उत्तर जे बरोबर असेल त्याचे मार्क कट केला जाईल. म्हणजे 4 मागे 1 बरोबरचं उत्तर हे कट केलं जाईल. आता हे ध्यानात ठेवायचं आहे. ह्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की हा जो 1/4 पॅटर्न आहे तो पूर्व आणि मुख्य दोघींसाठी आहे. आता पेपर क्रमांक 1 जो 200 मार्काचा आहे त्याचा सिलेबस समजून घेऊ. त्यात पहिली जी आहे ती आहे करंट इव्हेंट म्हणजे चालू घडामोडी, ज्या स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या असतात. दुसरा आहे हिस्ट्री ऑफ इंडिया. तसंच हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये महाराष्ट्राचा इतिहास हा इन्क्लूड केलेला आहे, पण सगळ्यात जास्त इंडियन हिस्ट्रीवरच प्रीला क्वेश्चन विचारले जातात. आपण जेव्हा PSCवर क्वेश्चन पेपर बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. तसंच भूगोलमध्ये जगाचा, महाराष्ट्राचा आणि भारताचा यातील भौगोलिक, सामाजिक, आर्थिक भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. तसंच पॉलिटीमध्ये सुद्धा महाराष्ट्र आणि इंडियाच्या पॉलिटीचा अभ्यास करावा लागतो, म्हणजेच तुमचं संविधान आणि राज्यशास्त्राचा अभ्यास. तसंच इकॉनॉमी आहे. इकॉनॉमीमध्ये पण तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे, गरिबी काय आहे, तर त्या रिलेटेड क्वेश्चन्सचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. यावर पण आपण व्हिडिओ जेव्हा बनवू तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच की कोणत्या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा. तसंच पर्यावरणासाठी सुद्धा जे करंटमध्ये आहे त्याच टॉपिकवर आपण फोकस करायचा असतो आणि त्या रिलेटेड आपल्याला अभ्यास करावा लागतो. तसंच जनरल सायन्स म्हणजे जर तुम्ही 5वी ते 10वीपर्यंत जर सायन्सची पुस्तकं जी स्टेट बोर्डची आहे ती जरी तुम्ही नीट वाचलेली असतील तरी तुम्ही जनरल सायन्सचा जो सिलेबस आहे तो कवर करू शकतात. आता पेपर क्रमांक 2 बघूया. पेपर क्रमांक 2मध्ये लक्षात ठेवण्यासारखं म्हणजेच तुम्हाला बेसिकली कम्प्रेन्शन्स म्हणजे उतारा दिला जाईल मराठी इंग्लिशमधला, त्याची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतात. मराठीतला उतारा हा मराठी आणि इंग्रजी ह्या दोघी भाषांमध्ये दिलेला असतो, पण इंग्लिशचा उतारा फक्त इंग्लिश भाषेमध्ये दिलेला असतो. तसंच तुम्ही म्हणू शकतात लॉजिकल रिझनिंग जे असेल, डिसिजन मेकिंग असेल, मेंटल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स, तसंच नफा तोटा, पर्सेंटेज, अजून पाणी रिलेटेड म्हणजे खूप सारे जे क्वेश्चन्स आहे कॅन्डिडेटला तुम्हाला हँडल करावे लागतात. तेही तुम्ही म्हणू शकता. जर तुमचं 10वीपर्यंत जर गणित चांगलं असेल तर तुम्ही इझिली
हा जो CSAT आहे तो क्वालिफाय करू शकता. CSATचे उतारे कसे सोडवावे, कोणत्या गोष्टीला जास्त डिमांड द्यावा, यावर सुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे. आता बघूया, काही त्याने तुम्हाला नोट दिली आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं, मराठीतला उतारा मराठी आणि इंग्रजीमध्ये अवेलेबल असणार, पण इंग्लिशचा उतारा फक्त इंग्लिश ह्या लँग्वेजमध्ये असणार. ही सगळी क्वेश्चन तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चननुसार विचारली जाणार आणि दोघी पेपरला उपस्थित असणं गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात आलं, म्हणजे जर सपोज तुमची कागदपत्र किंवा तुमची भरलेली माहिती फ्रॉड असेल, तर त्यानुसार तुम्ही ह्या पेपरला बसू शकणार नाही. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये टोटल 6 पेपर आहेत. त्या 6 पेपरमधील जे GS म्हणजे सामान्य अध्ययन आहे, ते 4 पेपर असतात. त्यात काही सुधार करण्यात आलेला आहे, त्याच्या अभ्यासक्रमात वाढ करण्यात आली आहे. तो अभ्यासक्रम आपण बघू. यातही नकारात्मक गुण आहे, म्हणजे जर 4 क्वेश्चन चुकत असेल तर त्यामागे एक बरोबर उत्तराचा गुण कापला जाईल. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर पेपर क्रमांक 1 त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे 50-50 गुणाचे पेपर असतात. टोटल कालावधी 30 तासांचा असतो आणि हा पारंपरिक आणि वर्णात्मक आहे. यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका एकच दिलेली असते, मात्र उत्तरपत्रिका वेगवेगळ्या असतात. पारंपरिक वर्णात्मक म्हणजे तुम्हाला सखोल असं उत्तर यात लिहावं लागतं. त्याचबरोबर पेपर क्रमांक 2 हाही मराठी इंग्रजीवरच डिपेंड आहे, याच भाषेचा आहे, 50-50 गुणांसाठी, पण हा 1 तासांचा आहे. पण हा जो आहे याची जी प्रश्नाचे स्वरूप आहे हे बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. यामध्ये तुम्हाला एकच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिलेली असते. त्यानंतर 4 जे पेपर आहेत आपले सामान्य अध्ययनचे, ते 150-150 मार्कांचे असतात. हे दोघी प्रश्न जे असतील ते दोघी भाषेत उपलब्ध असतात, मराठी इंग्रजीमध्ये, आणि 2-2 तासांसाठी हा कालावधी दिलेला असतो प्रत्येक पेपराला आणि हे सुद्धा बहुपर्यायी आहे. लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे हा जो बहुपर्यायी असलेला पेपर आहे तुमचा मुख्य परीक्षेचा, आता हा फक्त 2024पर्यंतच असणार आहे. म्हणजे 2024 हे सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण वर्ष आहे. 2024 नंतर जे सामान्य अध्ययनाची पेपर आहे ती पूर्णपणे वर्णात्मक म्हणजे ती डिस्क्रिप्टिव्ह नेचरमध्ये असणार आहे. सखोल उत्तरासह तुम्हाला ती मांडावी लागणार आहे. यानंतर बघून घेऊ आपण पेपर क्रमांक 1चा सिलेबस. त्यामध्ये तुम्हाला वर्णात्मक पेपर लिहायचा आहे मराठी आणि इंग्रजीचा. त्यात निबंध लेखन आहे. 2 विषयांपैकी तुम्हाला एका विषयावर सुमारे 400 शब्दांचा निबंध लिहावा लागतो. एक उतारा दिला जाईल इंग्रजीचा, त्याला तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करावं लागतं, सुमारे अर्धा पान, आणि सारांश लेख. जेव्हा तुम्ही इंग्रजी विभाग बघतात त्यात एसे रायटिंग तसंच 2 सब्जेक्ट आहे, त्यापैकी एक निवडायचं आहे. 400 वर्ड्सपर्यंत ते लिहावं लागतं. ट्रान्सलेशनमध्ये मराठीतून इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं, ते पण तुम्हाला हाफ पेज, आणि प्रेसिस रायटिंग. हे झालं पेपर क्रमांक 1चा सिलेबस. पेपर क्रमांक 2 जो आहे, पेपर क्रमांक 2मध्ये सुद्धा मराठी इंग्लिशच आहे, पण हे बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. यामध्ये मराठीचा जो सिलेबस 50 गुणांसाठी आहे तो व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शुद्ध लेखन, विरामचिन्हे, तसंच आकलन आणि उतार्याखाली प्रश्नाची उत्तरे. आणि इंग्रजीचं पण तसंच आहे, 50 गुणांसाठी आहे. ग्रामर आहे, एडियम्स, फ्रेजेस, सिनोनिझम, अँटोनिझम, करेक्ट फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, सेंटेन्सेस आणि पंक्च्युएशन्स, तसंच कंप्रेशन तुम्हाला राहणार आहे. आता हा झाला तुमचं पूर्णपणे पूर्वपरीक्षेचा सिलेबस. आता मेन्ससाठी कोणता सिलेबस असतो, काय असतो, आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. बघा, मेन्समध्ये जो तुमचा 3 नंबरचा पेपर आहे सामान्य अध्ययन 1, त्यामध्ये इतिहास भूगोलाचा तुम्हाला सिलेबस कवर करावा लागतो. हाही 150 गुणांचा पेपर आहे, 2 तासांचा कालावधी असतो. ज्यात तुम्हाला इतिहासामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना कशी झाली, त्यांचं आगमन काय, त्यांनी कोणती युद्ध केली, कोणती धोरणे वापरली, तसंच आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधन काळ काय आहे, प्रबोधन काळामध्ये आलेल्या अनेक चळवळी जसं ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी, तसंच अनेक चळवळी, तसंच वसाहतवाद शासनकालीन भारतीय व्यवस्था कशी होती, व्यापारिक टप्पा कोणता, दादाभाई नौरोजींचे संपत्तीवहन सिद्धांत कोणता, तसंच आधुनिक उद्योगांचा उदय कसा झाला, त्यात भारताची भूमिका काय होती, टिळक स्वराज्य फंड कोणता, व गोपाळ कृष्ण गोखले यांचं योगदान काय, तसंच भारतीय राष्ट्रवादाचा उदय कसा, विकास कसा, याची पार्श्वभूमी, तसंच 1857चा उठाव, जहाल मवाळ गट, बंगालची फाळणी, होम रूल
आणि काही महत्त्वपूर्ण व्यक्ती जसं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, ए हो ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला सिलेबसमध्ये उठाव दिलेले शेतकऱ्यांचे उठाव, आदिवासींचे उठाव, काही संघटना आहे, अभिनव भारत, क्रांतिकारी चळवळी आहे त्यांचा सिलेबस दिलेला आहे, साम्यवादी चळवळीचा दिलेला आहे, गांधी युगाचा तुम्हाला सखोल अभ्यास करावा लागणार आहे. ब्रिटिश प्रशासन जे कायदे जसं तुमचा भारतीय परिषद कायदा 1861 आणि 1892, मोर्ले मिंटो कायदा 1909, मॉन्टेक्यूस चेम्सफोर्ड कायदा 1919 आणि भारत सरकार कायदा 1935. तसंच भारताची जी फाळणी झाली त्यावेळेस सांप्रदायिक जो विकास झाला आहे जसं सय्यद अहमद खान यांची त्यानंतर अलीगढ चळवळ, तसंच कशाप्रकारे ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय काय कामं केली, कोणत्या योजना आल्या, ऑगस्ट घोषणा म्हणा, क्रिप्स योजना, वेव्हेल योजना, कॅबिनेट मिशन. तसंच स्वातंत्र्यानंतर कोणकोणत्या प्रॉब्लेमला आपल्याला फेस करावे लागले, जसं फाळणीचा परिणाम काय झाला, विलिनीकरण कसं घडून आलं, भाषावर पंतरचना कशी झाली आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळ काय होती, राजकारणात काय बदल झाले, ह्या सर्वाचा आपल्याला भारताच्या इतिहासात अभ्यास करायचा आहे. जरी सिलेबस खूप वास्ट वाटला असला तरी जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या गोष्टीवर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे. आता बघा, ह्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील काही समाजसुधारक आहे यावर सपरेट विषयावर आपण काय करणार आहोत, व्हिडिओ आणणार आहोत. आणि असे समाजसुधारक जे खूप जास्त प्रमाणात विचारले गेलेले त्यावर आपण तयारी करून घेऊ. तसंच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसासुद्धा आपल्याला अभ्यासाचा आहे. भूगोलामध्ये जर बघितलं तर भूरूपशास्त्र म्हणजे जे पृथ्वीचे अंतरंग, रचना, घटना, खडक, खनिजे, नदी, हिमनदी याचा अभ्यास. तसंच हवामानशास्त्रामधील जे संघटना आहे, विस्तार आहे, घटना आहे याचा अभ्यास. मानवी भूगोल, मानवी वसाहत, आर्थिक भूगोल ज्याच्यामध्ये आर्थिक व्यवसाय, मासेमारी, खनिजे, वाहतूक, पर्यटन, तसंच आर्थिक व्यवसाय, लोकसंख्येचा जो भूगोल आहे जसं तुम्ही म्हणू शकतात लोकसंख्या वाढ, घनता, वितरण, महाराष्ट्रातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये, मृत्यूदर, जन्मदर याचा अभ्यास. तसंच तुम्हाला सिलेबसमध्ये पर्यावरण भूगोल पण आहे. पर्यावरण भूगोलमध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ वापरला गेलेला आहे तर त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर तो कशाप्रकारे करायचा तोही आपण बघणार आहोतच. मग भूगोल आणि अवकाश म्हणजे इस्रो असेल किंवा भौगोलिक माहिती प्रणाली असेल, जागतिक स्थिती प्रणाली असेल तर कशाप्रकारे काम करते, DORDची भूमिका काय ती. तसंच रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्त्व कोणती, जसं त्याची संकल्पना, मर्यादा, प्रक्रिया, याची वैशिष्ट्ये याचा अभ्यास करायचा आहे. तसंच एरियल फोटोग्राफमध्ये हवाई छायाचित्र कोणती, त्यांचे प्रकार कोणती, व्याख्या कशा, त्याचा अभ्यास. तसंच भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय करायचा आहे, त्याची घटक कोणती, कोणते मॉडेल वापरले जाते, कोणत्या प्रकारे डिजिटल मॉडेल असतात, यावरही आपण असाच अभ्यास करू जो प्रिव्हियस इयरमध्ये त्यांनी ज्या प्रकारे क्वेश्चन विचारले गेलेले आहे. कारण कोणतीही परीक्षा जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर पहिल्यांदा त्यावर क्वेश्चन कसे विचारले गेले यावर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. अगोदर तर आपण सिलेबस समजून घेऊ, त्यानंतर ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघू. मग कृषीमध्ये बी तिची रचना काय, संकल्पना काय, तिचं बदललेलं स्वरूप कोणतं, प्रकार कोणते. तसंच मृदामध्ये कोणते गुणधर्म आहे, त्याची संकल्पना काय, कशी तयार होते, कसा तिचा ऱ्हास होतो. जल व्यवस्थापन, जलविज्ञान चक्र कोणतं, पाण्याचा ताण, दुष्काळ कशा प्रकारे होतो, नद्यांची आंतरजोडणीचा प्रकल्प कोणता, सिंचन कसं वापरावं, सिंचन पद्धती काय, हा सर्व सिलेबस तुम्हाला यात कव्हर करावा लागतो. हा झाला सामान्य अध्ययन 1. आता सामान्य अध्ययन 2 मध्ये तुम्हाला भारतीय संविधान, भारतीय राजकारण, महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह तुम्हाला काही कायद्यांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. हा सुद्धा 150 मार्कांचा आहे, 2 तासांचा पेपर असणार आहे. भारतीय संविधानाची जी निर्मिती झाली आहे, ठळक वैशिष्ट्ये कोणती, अधिकार, त्यानंतर काही आयोग आहे, समवर्ती सूची आहे, अनेक त्याच्या सूच्या आहे त्यांचा अभ्यास, तसं परिषदा, तसंच न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचा महाधिवक्ता, भारताचा नियंत्रण, महालेखापालक, तर या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. संसदेचा अभ्यास एकूण तुम्हाला जर तुम्ही लक्ष्मीकांत
लक्ष्मीकांत असेलच, पण मी यावर तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देईल जो पूर्णपणे तुम्हाला संविधान कव्हर केलेला असेल आणि बिलकुल जसं क्वेश्चन विचारले जातात त्या पद्धतीने, तर तुम्ही इझिली हा जो पेपर 2 आहे तो टॅकल करू शकणार. न्यायमंडळाची रचना, भारतीय प्रशासनाचा जो उगम आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे निर्मिती झाली, पुनर्रचना झाली, त्याचं मंत्रिमंडळ कोणतं, राज्यपाल, मुख्यमंत्र्याची भूमिका काय, सचिवालय काय असतं, विधान परिषद, विधानसभा आणि विधिमंडळाची कार्य, तसंच 73वी आणि 72वी घटना म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, जिल्हा प्रशासन, पक्षामध्ये पण राजकीय पक्ष कोणती, प्रादेशिक पक्ष कोणती, प्रादेशिक पक्षांबरोबरच राष्ट्रीय पक्ष कोणती याचा अभ्यास, त्यांचे संघटन कसं, पक्षनिधी काय असते, तसंच निवडणुकी प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये काय, त्यांची निवडणुका कशी होते, त्याचा खर्च कसा, प्रसारमाध्यमे, शिक्षण पद्धती, तसंच प्राशनिक कायदा जो असेल. आता जेव्हा तुम्ही प्रशासनिक कायदा म्हणता तर त्यात कायद्याचे राज्य, सत्ता विभाजनचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि काही कायदे दिलेले आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आपण यावर कसे प्रश्न विचारले गेले ते बघून प्रत्येक कायद्यासाठी जसा 15 मिनिटाचा म्हणा, 10 मिनिटाचा म्हणा, हा एक व्हिडिओ बनवू, नाही तर डायरेक्ट सगळ्या कायद्यांचं म्हणून एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकू. जसं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार 2009, माहितीचा अधिकार 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989, पालक ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल कल्याण अधिनियम 2007, नागरी हक्क संरक्षण 1955. तसंच तुम्हाला समाज कल्याणसुद्धा सिलेबसमध्ये आहे. वित्तीय प्रशासन, जसं अर्थसंकल्पना कशी असते, अर्थसंकल्प कसा तयार केला जातो, त्यांच्या समित्या कोणत्या, कृषी प्रशासनामध्ये धवल क्रांती, हरित क्रांती, सार्वजनिक सेवांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, घटनात्मक वैधानिक संस्था, तसंच लोकप्रशासनातील ज्या काही संकल्पना असेल आणि सार्वजनिक धोरण त्यांची निर्मिती, हा सर्व सिलेबस तुम्हाला पेपर क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, जो सामान्य अध्ययनचा आहे, म्हणजे पेपर क्रमांक तुमचा 4. आता पेपर क्रमांक जेव्हा तुम्ही 5 बघतात म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 3, मानव संसाधन आणि विभाग आणि मानवी हक्क या रिलेटेड तुम्हाला माहिती दिलेली आहे. यात खूप सिलेबस दिलेला आहे, पण ह्या सिलेबसनुसार आपल्याला कसं कोणत्या गोष्टींना वेटेज द्यायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघू, जेव्हा प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर ह्या रिलेटेड असेल. आपण 150 मार्काचा असेल, 2 तासाचा असेल. यामध्ये मानवाच्या जसा संसाधन वापर म्हणून केला जाणार आहे, तर मग त्याला कोणत्या अडचणीसाठी तोंड द्यावं लागतं आहे, कोणत्या समस्या आहे, बेरोजगारी म्हणा, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण कशासाठी करावं लागतं, मृत्यूदर, जन्मदर, लोकसंख्यामध्ये काय परिणाम आहे, आरोग्य कशा प्रकारे आहे, जागतिक आरोग्य संघटनाची कार्य कोणती, उद्दिष्ट कोणती, त्याची रचना काय, ग्रामीण विकास सरकारी बँका कोणत्या, पंचायतीची काय भूमिका असते, मानवी हक्क जो आहे, जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र जे दिलेलं आहे त्याची मानके कोणती, कशाप्रकारे कोणत्या समस्यांना मानवाला सामोरे जावे लागतं आहे. तसं बघा, बालविकास, महिला, युवक, आदिवासी, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्ग, वयोवृद्ध लोक, कामगार, विकलांग या सर्वांचे जे प्रश्न असतील, समस्या असतील आणि शासकीय धोरण जे शासनाने आणलेली असेल किंवा योजना कार्यक्रम असेल किंवा कोणत्या संस्था असतील, संघटना असेल किंवा एखाद्या स्वयंपूर्ण सेवा असतील, या सर्व संघटनाचा आपण अभ्यास करायचा असतो. तसंच त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला लोकांचे पुनर्वसन आणि नैसर्गिक आपत्ती, म्हणजे जर या पुनर्वसनासाठी कोणते कार्यक्रम असतात, कोणती आर्थिक सांस्कृतिक तरतूद केली जाते. तसंच काही संघटना आहे जसं सार्क म्हणा, ब्रिक्स म्हणा, या संघटनावर पण एक सेपरेट व्हिडिओ राहील. आणि ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 याची व्याख्या कशी, यासाठी कोणती ठळक वैशिष्ट्ये, याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. तसंच मूल्य आणि नीतितत्वे, प्रमाणके यांचाही अभ्यास तुम्हाला करावा लागतो. त्याच्यामध्ये सामाजिककरण, कुटुंब, धर्म, शिक्षण याचा अभ्यास असतो. यानंतर सामान्य अध्ययन 4 म्हणजे पेपर क्रमांक 6 आणि हा तुमचा शेवटचा पेपर असतो. यामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्था, नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान विकास इत्यादीचा अभ्यास करावा लागतो. हाही 150 मार्कांचा पेपर 2 तासांसाठी असतो. यामध्ये समग्र अर्थशास्त्राच्या सगळ्या संकल्पनाचा तुम्हाला यात अभ्यास करावा लागतो. जसं राष्ट्रीय उत्पादन संकल्पना म्हणा, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, तसंच वृद्धी आणि विकासामध्ये काय फरक
टक्के, त्यांचे निर्देशांक कोणते, त्यांचे मापन कोणते, दारिद्र्यावर कसा अभ्यास केला जातो, त्याचे आव्हानं कोणते, सार्वजनिक वित्त काय असतं, त्याचे प्रकार कोणते, पैशाचे प्रकार काय, कोणत्या पैशाला आधारभूत पैसा म्हणतात, उच्च शक्तीचा पैसा कोणता असतो, तसंच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल कोणते, त्याचे स्वरूप काय, त्याचा सिद्धांत काय, आणि ज्या काही आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था आहेत जसं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय विकास संस्था ह्यांचा अभ्यास करावा लागतो आहे. जागतिक व्यापार संघटना पण आहे, त्याची संपदा, त्याचे उपाय काय, तसंच भारतीय अर्थव्यवस्थामध्ये जे दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, याचा अभ्यास, आर्थिक सुधारणा ज्या करण्यात आला आहे, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, त्यांच्या संकल्पना, अर्थ बघावा लागेल. तसंच भारतीय शेती, ग्रामीण विकास, जसं आर्थिक विकासात शेतीची भूमिका काय आहे, कोणत्या प्रकारची शेती असते, कोणती आव्हाने, कोणत्या प्रकारचे करारे, गॅट कराराचा अभ्यास करावा लागेल, धवल क्रांती, कुक्कुटपालन याचा अभ्यास. तसंच तुम्हाला सिलेबसमध्ये बघितलं तर तुम्ही सहकार ही पण संकल्पना दिलेली, त्याची पण उद्दिष्ट अभ्यासावी लागतात. मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, त्याची संरचना काय, पतधोरण काय, संक्रमण यंत्रणा काय, नाणे बाजार काय असतं, भांडवल बाजार काय असतं, याच्या भूमिका काय, याचा सिलेबस दिलेला आहे. तसंच सार्वजनिक वित्त काय असतं, त्याच्या वित्तीय संस्था कोणत्या, वस्तू सेवा कर काय, राष्ट्रीय स्तरीय तूट काय, त्यानंतर तुटीचा अर्थ भरणा काय असतो, उद्योग सेवा क्षेत्र कोणकोणती, जे MSME जी आहे म्हणजे सूक्ष्म लहान मध्यम उद्योग आहे त्यांची धोरणे कोणती, 1991 नंतरची औद्योगिक धोरणे कोणती, भारतीय श्रमसाठी कोणत्या समस्या आणि सुधारणा आहेत त्या, भारतीय सुविधांचा जो पायाभूत विकास करावा लागणार आहे त्या पायाभूत सुविधांचे प्रकार कोणते, जसं ऊर्जा, पाणी पुरवठा, त्यासाठी कोणत्या वित्त पुरवठा करावा लागतो, कोणती आव्हाने आहे, धोरणे आहे, धोरणांसाठी ज्या काही साधने आहेत त्याचा अभ्यास करावा लागतो. तसंच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवलचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये भारतीय विनिमय दर व्यवस्थापन पण बघावं लागतं. आणि मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, ज्यात काही सेवांची, कृषीची, उद्योगाची ठळक वैशिष्ट्ये, धोरणे, दुष्काळ याचं व्यवस्थापन, तसंच कृषी जे असेल, कृषीमध्ये कसं महत्त्वाची धोरणे आणली आहे, कोणती कारणे की ज्यामुळे त्याची वाढ होऊ शकते, कशा प्रकारे ती एक प्रकारे अर्थव्यवस्थेत मदत करू शकते. तसंच ग्रामीण कर्जबाजारीपणाच्या समस्या कोणत्या, कृषी पतपुरवठा काय असतं, अनेक सरकारी बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल, वित्त पुरवणाऱ्या संस्था असेल, नाफेड असेल, याचा अभ्यास. तसंच अन्न व पोषण आहाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उत्पादन किती केलं जातं आहे, स्वावलंबन होण्यासाठी काय काय गोष्टींना आपल्याला फॉलो करावं लागतं आहे, कोणत्या समस्यांना जावं लागतं आहे, हरित क्रांती काय झाली, तिचे परिणाम काय. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास म्हणजे ऊर्जा तंत्रज्ञान, पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते, अपारंपरिक कोणते, भारतातील ऊर्जा संकट काय, संगणकासाठी सुद्धा सेपरेट असा सिलेबस दिलेला आहे त्याने, त्यावर पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. जसं संगणकाचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा मीडिया कसं हे करायचं, नेटवर्क काय असतं, माहिती सुरक्षा काय, सायबर कायदा काय, अंतराळमध्ये पण जसं इस्रो, GPS असेल, DRDO असेल, त्यांची भूमिका काय, जैवतंत्रज्ञानाच्यामध्ये प्रस्तावना किंवा शेतीमध्ये जैवतंत्रज्ञान कसं वापरलं जातं, वनस्पती ऊर्जांचे संवर्धन कसं केलं जातं, प्रतिरक्षा विज्ञान काय, DNA कशी उपयुक्त आहे, लसी कशा प्रकारच्या आलेल्या आहे, किण्वन काय, जैवनैतिकता काय असते, जैवसुरक्षितता काय असते, त्याचे उद्दिष्ट कोणते, पेटंट काय असतं म्हणजे ते कॉपीराईट वगैरे, त्या रिलेटेड कोणती धोरणे ती, भारताचा आण्विक कार्यक्रम काय, त्याची वैशिष्ट्ये काय, प्रस्तावना काय आणि आवश्यकता काय असते, हे सर्व गोष्टी. तसंच आपत्ती व्यवस्थापनचा पण तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, त्याची व्याख्या, कारणे, उपाययोजना, त्यामध्ये बी नैसर्गिक आपत्ती कोणती, मानवी आपत्ती कोणती, दहशतवाद आणि कारवाया ज्यामुळे होते त्यामुळे काय गोष्टींना फेस करावं लागतं आहे, आपत्तीची ओळख कशी करायची, जे पूल वगैरे पडत आहेत, जे इमारती कोसळत आहेत त्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत करण्याचा प्रयत्न केला आहे. सिलेबस पाहून घाबरू नका, 2000 येणारं 24 हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपल्याला सिलेबस हा हार्डवर्कनी नाही तर स्मार्ट वर्कने पूर्ण करायचा आहे. मी ज्या प्रकारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये सांगितलं गेलं आहे तशा प्रकारे तो तुमचा सिलेबस कवर करून देईल. फक्त तुम्ही जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ह्या व्हिडिओमध्ये जरी काही चुका झाल्या असतील किंवा काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकतात. थँक्यू. आजचा व्हिडिओ इथेच समाप्त.